नमस्कार. स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे आहे टिया. हाय टिया. हाय. अरे फेस का लपवते कळत आहे. तर आज आम्ही चाललोय, सकाळचे वाजलेत आहेत 3 आणि आम्ही चाललोय जेजुरीला. जेजुरी नवरात्र चालू आहे, खंडोबाचे नवरात्र चालू आहे. तर यासाठी आम्ही आज चाललेलो आहोत दर्शनाला. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर पहाटेचे वाजलेले आहेत 3 आणि मी निघाली आहे जेजुरीला. तर जेजुरीच्या ज्या दिवशी चंपाषष्ठी होती, म्हणजे आज आहे चंपाषष्ठी आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी मी निघाले होते जेजुरीला. तर माझं दर्शन खूप छान झालं, कारण शुक्रवार असल्यामुळे तिथे गर्दी नव्हती. जर मी शनिवार किंवा देवाच्या वारी रविवारी जाते तर नक्कीच मला गर्दी मिळेल. पण तुम्ही नक्कीच अशा दिवशी व्हिजिट करा ज्या दिवशी गर्दी नसते आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवताच्या दर्शनाला सर्व कुटुंबासह नक्कीच जा. तर हा बघा, हा आहे मुंबई पुणे हायवे आणि हा पूर्णपणे रात्रीच्या वेळी पूर्णपणे खालीच होता. आणि आमचं जे दर्शन आहे ते खूप छान झालं आणि आमचा प्रवास आहे तो पण खूप छान झाला, कारण रोड हा खाली असल्यामुळे आणि पहाटेचे 3 वाजले होते. त्यामुळे मी एकदम सकाळी निघाले असल्यामुळे मला रोड पण खाली मिळाला. फक्त मोठे जे वाहनं असतात ती रात्रीच्या वेळीच बाहेर असतात, त्यामुळे ही रात्रीच्या वेळी खूप त्या वाहनांची गर्दी होते. स्पेशली लोणावळा हायवे किंवा घाट आहे, जो लोणावळ्याचा घाट आहे तिथे खूप गर्दी असते. तिथे थोडीशी आम्हाला ट्रॅफिक मिळाली. बाकी आमचा जो प्रवास आहे तो खूप छान झाला. तर जेजुरीला जाण्यासाठी कमीत कमी 4 तासाचा प्रवास आहे. नवी मुंबई ते जेजुरी तुम्हाला 4 तासाचा प्रवास करावा लागतो जेजुरीला जाण्यासाठी. तर मला सकाळी लवकर दर्शन घ्यायचं होतं, कारण गर्दी नसते सकाळी. जर तुम्ही सकाळी दर्शन घेता तर मंदिराचं जे मंदिर आहे ते सकाळी 5 वाजता उघडलं जातं आणि त्यानंतर त्याची आरती असते. हे मी गुगलवर चेक केलं होतं की 5ला जे खंडोबाचं मंदिर आहे, जेजुरीचं मंदिर आहे ते उघडतात आणि त्यानंतर सकाळची जी आरती असते ती असते आणि त्यानंतर मंदिर जे आहे दर्शनासाठी चालू होतं. तर मी सकाळी 3 वाजता निघाले होते, त्यामुळे मी 6 वाजता 6:30च्या दरम्यान मी जेजुरीला पोहोचले. आणि आम्हाला स्पेशली लोणावळ्याच्या घाटामध्ये थोडीशी ट्रॅफिक मिळाली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, खूप ट्रॅफिक होती. म्हणजे ज्या मोठ्या गाड्या असतात, लोणावळ्याचा जो घाट आहे तिथे स्पेशली या मोठ्या गाड्यांची खूप गर्दी होते पहाटेच्या वेळी. कारण पहाटेच्या वेळीच या ज्या गाड्या असतात, मोठ्या गाड्या ज्या स्पेशली वाहतूक करणाऱ्या गाड्या असतात, त्या रात्रीच्या वेळीच प्रवास करतात. त्यामुळे या गाड्यांची जास्त गर्दी इथे होती. तर हाच एवढा रोड आम्हाला, बाकी पूर्ण रोड पुण्यामध्ये सासवडपर्यंत पूर्ण रोड खाली मिळाला आणि त्यानंतर पुढे जेजुरीपर्यंत पूर्ण रोड खाली होता आणि फक्त मस्त प्रवास झाला. फक्त थोडासा एक रोड आला होता जिथे घाट आहे जेजुरीला जाताना, तिथे लाईट्स नव्हत्या. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या व्यवस्थित आणि गाडी घाटामध्ये व्यवस्थितरित्या चालवा. त्यामुळे तुम्हाला काहीच इश्यू होऊ शकत नाही, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. बाकी इतर वेळी खूप छान असं वातावरण होतं, थंडी पण होती. तर जेजुरी साईडला जाता तर तुम्हाला जास्त थंडी मिळेल, कारण पुण्याला जास्त थंडी आहे मुंबईपेक्षा. तर पुण्याच्या पुढेच आहे जेजुरी, तर जेजुरीला थोडीशी थंडी आहे, म्हणजे मुंबईपेक्षा थोडी जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जेजुरीला प्रवास करत असताना थोडा स्वेटर वगैरे म्हणजे हे करा, वापरा. त्यामुळे तुम्हाला थंडीचा जो त्रास आहे तो होणार नाही. तर अशा प्रकारे सकाळी 6 वाजता 6:30पर्यंत मी जेजुरीला पोचले होते. त्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी एक रूम घेतलं, कारण आम्हाला पूर्ण दिवस इथे राहायचं नव्हतं. तर 500 रुपयात आम्हाला हा रूम मिळाला होता आणि तिथे लगेच आम्ही फ्रेश होऊन आम्ही दर्शनासाठी 6:30 नाही 15 मिनटात 6:45 वाजता जेजुरी गडावर पोचलो. आणि आमचे जे दर्शन आहे ते खूप छानरित्या झालं. पण नंतर आमचं जे दर्शन झाल्यानंतर खूप गर्दी वाढली. 8 वाजल्यानंतर पूर्ण गड जो आहे तो भरला होता, कारण दुसऱ्या दिवशी होती चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीच्या दिवशी गडावर खूप मोठा उत्सव असतो आणि यामुळे इथे खूप गर्दी असते. तर गर्दीच्या वेळी लहान मुलांना घेऊन जाणं योग्य नाही, कारण लहान मुलं गर्दीच्या वेळी आपल्याकडून हरवू शकतात किंवा लहान मुलांना त्रास होऊ शकतो. तर गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाऊ नका. तर ज्या दिवशी गर्दी नसेल त्या दिवशी तुम्ही तिथे खंडोबाचं दर्शन घेऊ शकता.
हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप छान असे देखावे तुम्हाला इथे जेजुरीला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर मी गेले श्री म्हाळसादेवी यांची जी शिळा आहे, श्री म्हाळसादेवी शिळा असे म्हटले जाते या शिळेला. तर खूप मोठा असा दगड आहे आणि त्याला शिळा म्हणजे दगडच बोलतात, तर त्याला श्री म्हाळसादेवी शिळा असे म्हटले जाते. तर त्यानंतर बघा, ही अन्नपूर्णा देवी आहे. अन्नपूर्णा देवीचं तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकता. तर एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे अन्नपूर्णा देवीचं जेजुरी गडावर. त्यानंतर हे बघा, खूप छान अशी उद्या आहे चंपाषष्ठी, म्हणजे ज्या दिवशी मी जिथे गेले होते, जेजुरीला गेले होते, त्याच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी चंपाषष्ठी होती. तर इथे बघा, इथे पूर्ण सजावट केलेली आहे, लाईटिंग लावलेली आहे, खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि मंदिर जे आहे ते पूर्णपणे सजवलेलं आहे. तर अशा प्रकारे माझं जे दर्शन आहे ते खूप छानरित्या झालं. तर मी दिवसा गेले होते, म्हणजे सकाळी पहाटे गेले होते. तर उजेडल्यानंतर इथे जी लाईटिंग आहे ती बंद केली, त्यामुळे मला लाईटिंगचा व्हिडिओ घेता आला नाही. आणि मी तिथे राहण्यासाठी पण नव्हते गेले. मी दुपारी 2 वाजता मी तिथून परतीचा प्रवास स्टार्ट केला आणि मी संध्याकाळी 6 वाजता मी राहते नवी मुंबईमध्ये, तर नवी मुंबईमध्ये पोचले. तर मी तिथे राहण्यासाठी नव्हते गेले, मला फक्त दर्शन घ्यायचं होतं. जो नवरात्रीचा दिवस असतो त्यामध्ये तुम्ही दर्शन घेता तर नक्कीच त्याचा म्हणजे जो फरक आहे तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर नक्कीच नवरात्रीच्या या दिवसामध्ये जी खंडोबाची नवरात्र म्हटली जाते, त्या दिवसामध्ये नक्कीच देवाचं दर्शन घ्या, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्यानंतर मी दर्शन घेतल्यानंतर जे थोडं मार्केट आहे ते एक्सप्लोर केलं आणि तुम्हाला पाहायला मिळेल की तांबे आणि पितळेची भांडी, जे दिवे आहेत आणि समई आहेत, ते खूप छान क्वालिटीचे, म्हणजे खूप हेवी आणि जाड. कारण मुंबईला जे मिळतं, आपण तांबे किंवा पितळ खरेदी करतो तर आपल्याला प्रत्येक वेळी चेक करायचं असतं की चांगल्या क्वालिटीचं आहे की उत्तम वजनदार आहे की नाही वस्तू. तर तुम्ही जेजुरी व्हिजिट करता किंवा कोल्हापूर व्हिजिट करता, तर मी नेहमी वेगवेगळ्या देवस्थानांना व्हिजिट केल्यानंतर मी नेहमी तिथल्या वस्तू ज्या आहेत त्या बघते की कोणत्या क्वालिटीच्या आहेत. तर दिवे आणि समई इथे तुम्ही घेता किंवा तांबे आहे, तांब्याच्या कोणत्याही वस्तू तुम्ही घेता किंवा पितळेचे कोणतेही दिवे तुम्ही घेता, तर तुम्हाला एकदम उत्तम प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे इथे मिळून जाईल. थोड्याशा प्राइसेस जास्त आहेत पण क्वालिटी एक नंबर आहे. दिवे घेता किंवा समई आहेत, त्यानंतर आपले आरतीचं ताट आहे, त्यानंतर तांबे आहेत किंवा तुम्हाला जर देवासाठी जे सुंदर असे टाक हवे असतील, देवाचे टाक हवे असतील ते पण तुम्हाला मिळतील. त्यानंतर देवांच्या मूर्ती आहेत त्या पण तुम्हाला इथे मिळतील. खूप छान असं मार्केट आहे आणि वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर कानातले वगैरे पण होते विकायला, तर कानातले तुम्हाला घ्यायचं असतील ते पण तुम्ही इथून घेऊ शकता. पण मुंबईपेक्षा बेस्ट मार्केट मी तर कुठेही नाही पाहिलं, पण तिथे मिळणाऱ्या काही वस्तू खूप बेस्ट आहेत, तुम्ही तिथून घेऊ शकता, खरेदी करू शकता. जसे ही ताटं लावलेली आहेत, हे ताट बघा, काही ताटं जी आहेत पितळेची आहेत, काही ताटे आहेत ती तांब्याची आहेत. देवांच्या मूर्ती आहेत पितळेच्या, त्यानंतर तांब्याच्या जे तांबे असतात आपले ते पण आहेत आणि खूप छान क्वालिटीचे आहेत, खूप सुंदर आहेत आणि हेवी आहेत. आणि प्राइजेस थोड्याशा हाय वाटल्या मला, पण तुम्ही बार्गेन करू शकता आणि कमी करू शकता.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. हे दिवशी राक्षसांना मारलेलं असतं.